शांती. आज आहे 30 नोव्हेंबर 2022. आजची मराठी मुरलीमध्ये बाबा विशेष सांगतात की मुलांनो, तुम्हाला आपल्या स्वयंच्या पुरुषार्थावरती लक्ष ठेवायचं आहे आणि विशाल बुद्धी बनायचं आहे आणि बाबांच्याकडून सर्वात मोठं भाग्य प्राप्त करायचं आहे. त्याच्यानंतर बाबा सांगतात की हे ज्ञान ऐकायचं आहे आणि त्याचं नंतर मनन चिंतन करायचं आहे. तर बाबा आज आपल्याला गायीचं उदाहरण देतात की जसे ज्या प्रकारे जनावरे खातात आणि नंतर त्याची उगाली करतात, रवंथ करतात, तेव्हा त्याच्यामधून त्यांना पोषकता मिळते. तसंच तुम्ही पण रवंथ करायचं आहे ह्या ज्ञानाचा. आणि बाबा आपल्याला समजून सांगतात की मुलांनो, आज बाबांनी या मुरलीमध्ये आपल्याला खूप खूप रहस्य सांगितलेलं आहेत की बाबा सांगतात की तुम्ही हेल्दी आहात तर विचारसागर मंथन करून ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या जीवनाचं सार्थक करा आणि तुम्हाला बेहदची बादशाही मिळणार आहे. तर चालत फिरतसुद्धा सेवेमध्ये राहा आणि सदैव स्मृतिस्वरूप बनून राहा. आणि मुख्यतः बाबा आज आपल्याला आठवण करून देत आहेत आपल्या बॅचची. ज्या बॅच आपल्या छातीवरती असतात, लक्ष्मीनारायणाचा बॅच असतो, शिवबाबाचा बॅच असतो, ओम शांती लिहिलेलं असतं बॅचवरती, किंवा त्रिमूर्तीचा बॅच असतो ना आपल्या छातीवरती. तर बाबा सांगतात त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही खूप फर्स्ट क्लास सेवा करू शकता. आणि बाबा सांगतात की आज ज्याच्यामध्ये ज्याला तकदीर उच्च प्राप्त करायचा आहे तो आपलं चेकिंग करेल आणि एकदम ह्या वेळेचं सोनं करेल. जेव्हा प्राणप्रिय परमात्मा बाबा आपल्याला सर्व काही देण्यासाठी आलेला आहे, अशा वेळेचं तो खूप फायदा घेईल आणि तीव्र पुरुषार्थी बनून दिवस आणि रात्र बाबांच्या सेवेमध्ये कार्यरत राहील आणि स्वतःला सुद्धा पूर्ण परिवर्तित करेल, पूर्ण देवी मॅनर्स धारण करेल आणि जुन्या दुनियेचे मॅनर्स सोडून देतील. आणि नंतर बाबाने अजून आपल्याला शुद्ध संकल्प, विकल्प आणि कर्म, अकर्म, विकर्म कसे होतात आणि कशी तुम्हाला प्राप्ती होते, तर ते मात्र आज बाबांनी सांगितलेलं आहे. आणि बाबांनी सांगितलं ज्याच्यामध्ये क्रोध, काम, मोह, अहंकारचा अंशसुद्धा नसणार आहे. जी मुलं स्वतःला दैवी गुणांनी ज्यांनी भरपूर केलेलं आहे, त्या मुलांना मात्र बाबा सांगतायत खूप त्यांच्याद्वारे खूप चांगली सेवा होणार आहे आणि त्यांना लवकरच संपूर्णतेचा सुद्धा अनुभव होणार आहे आणि त्यांना साक्षात्कारसुद्धा येणाऱ्या नवीन दुनियेचा होणार आहे. तर बाबांनी सांगितलं की कसे संकल्प चालतात स्वतःचे ते चेक करायचं आहे आणि काही जर असेल तर बाबांना सांगायचं आहे. बाबा तुम्हाला त्याच्यावरती मार्ग देण्यासाठीच आलेले आहेत. तर आपण परमभाग्यशाली आहोत, कारण परमपिता परमात्मा आपल्याला शिकवण्यासाठी स्वयं परमधाममधून, आकाशाच्याही पार शांतीधाममधून आपल्या समोर आलेला आहे. आणि हे सुंदर आपल्याला आता बाबा ज्ञान देत आहेत, सद्गतीचं ज्ञान. आणि मी परमभाग्यशाली ज्याची निवड बाबांनी मला हे देवी देवता जीवन, सुखशांतीचं जीवन देण्यासाठी माझी निवड केलेली आहे. इतक्या मनुष्याच्या गर्दीमधून आपल्याला माहिती आहे ना, या धर्तीवरती अनंत आत्माए आहेत आणि 800 करोडच्या पेक्षा जास्त आत्मा आहे. त्याच्यामधून मला निवडलेलं आहे. म्हणजे आपण किती भाग्यशाली आहोत बघा. तर आता भ्रुकुटी भालावरती म्हणजेच आपल्या दोन्ही भवयांच्या सिंहासनावरती विराजमान व्हा. मी आत्मा राजा कानोद्वारा मुरली ऐकतो आणि कर्मेंद्रियांचाही मालिक आणि मनबुद्धीही माझे अतिसूक्ष्म आणि दिव्य कर्मेंद्रिय त्यांच्यावरतीही राज्य करणारा. म्हणूनसाठी मनाला एकाग्र करा. मन शांत, बुद्धी एकाग्र. समोर माझे प्राणेश्वर, अमरनाथ, पापकटेश्वर, मुक्तेश्वर, भोलेनाथ, भोला भंडारी, पतित पावन प्राणेश्वर बाबा बसलेले आहेत, मला शिकवत आहेत. मग बाबांना पहा सद्गुरूच्या रूपामध्ये समोर. आणि आता आपण आजची मुरली पाहूया. आजची मुरली महावाक्य आहे, गोड मुलांनो, विशाल बुद्धी बनून संपूर्ण विश्वाला दुःखधामापासून सुखधाम, पतितपासून पावन बनवण्याची सेवा करायची आहे. आणि
आपला वेळ सेव्ह करायचा आहे, व्यर्थ गमवायचा नाही. प्रश्न आहे, या ज्ञानमार्गामध्ये हेल्दी कोण आहेत आणि अनहेल्दी कोण आहेत? उत्तर, हेल्दी ते आहेत जे विचारसागर मंथन करीत जीवनामध्ये रमणीकतेचा अनुभव करतात. तेच हेल्दी. आणि अनहेल्दी जे आहेत त्यांचे विचार सागर मंथनच चालणार नाही. ज्याप्रमाणे गायी चारा खाते तर पूर्ण दिवस रवंथ करते, मूग चालत राहते. मूग चालले नाही तर समजले जाते की आजारी आहे. आणि ह्या ज्ञानामध्ये सुद्धा असंच आहे. ओम शांती. गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेले मुले बेहदच्या पित्याजवळ येतात रिफ्रेश होण्यासाठी. कारण मुले जाणतात बेहदच्या पिताद्वारे आपणाला खूप मोठा वरसा प्राप्त, बेहदची बादशाही मिळत आहे. हे कधीही विसरायचं नाही. हे नेहमी आठवणीमध्ये राहिलं तर सुद्धा तुम्हाला खूप आनंद होईल. बाबा काय सांगतायत? तर तुम्हाला नेहमी आठवणीमध्ये राहायचं आहे. तरीसुद्धा मुलांना अपार खुशी राहील. बाबांनी हे बॅज जे बनवले आहेत याला चालता फिरता वेळोवेळी पाहत राहा. ओहो, भगवानाच्या श्रीमतद्वारे आम्ही हे असे बनत आहोत लक्ष्मीनारायण. बस बॅजला पाहून बाबा करत राहा. सदा स्मृती स्वरूप राहील. तर काय होईल? सदा स्मृती स्वरूप तुमची स्मृती बनून राहील. आपण पित्याद्वारे असे लक्ष्मीनारायण बनतो असं चिंतन आपल्या छातीवरती असणाऱ्या बॅचला बघून चितत राहा. तर पित्याच्या श्रीमतावर चालायलाच पाहिजे ना. गोड मुलांची खूप विशाल बुद्धी पाहिजे. संपूर्ण दिवस सर्व्हिसचाच विचार चालवतो. बाबांना तर ती मुले पाहिजेत जे सर्व्हिस शिवाय राहू शकत नाहीत. तुम्हा मुलांना संपूर्ण विश्वाला घेरा टाकायचा आहे. म्हणजेच पतित दुनियेला पावन बनवायचं आहे. संपूर्ण विश्वाला दुःखधामापासून सुखधाम बनवायचं आहे. चांगल्या विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकाला सुद्धा शिकवण्यामध्ये मौज वाटते ना. तुम्ही तर आता विद्यार्थीही आहात आणि उच्च शिक्षक बनले आहात. म्हणजे आपण बाबांच्याकडून शिकतो सुद्धा आणि इतरांना आपण शिकवतो सुद्धा. तर बाबा सांगतात तुम्ही आता ईश्वरी विद्यार्थी पण आहात आणि उच्च शिक्षक पण आहात. जितके चांगले शिक्षक तितके दुसऱ्यांना आप समान बनवतील. आप कोण आहे? आत्मा. आप म्हणजे आपण. आणि दुसऱ्यालाही आत्मा अभिमानी बनवण्याची सेवा करतील. बाबा सांगतात जितके चांगले तुम्ही शिक्षक तितके दुसऱ्यांना आप समान बनवतील. कधीही थकणार नाहीत. ईश्वरी सेवेमध्ये खूप खुशी राहते. पित्याची मदतही मिळत राहते. हा मोठा बेहदचा व्यापार आहे. व्यापारी लोकच धनवान बनतात. तर ह्या ज्ञानमार्गामध्ये सुद्धा जास्ती उत्साहित राहतात. पितासुद्धा बेहदचा व्यापारी आहे ना. तुम्ही जितकी सर्व्हिस करता, जितके तुम्ही दैवी गुण धारण करता तितके तुम्ही फर्स्ट क्लास बनत आहात. परंतु यामध्ये खूप साहस धारण करावी लागते. नवीन मुले जुन्यापेक्षा सुद्धा पुरुषार्थामध्ये पुढे जाऊ शकतात. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत तकदीर आहे. तर पुरुषार्थ सुद्धा प्रत्येकाला आपला व्यक्तिगतच करायचा आहे. स्वतःची पूर्ण चेकिंग केली पाहिजे. अशी चेकिंग करणारे एकदम दिवस रात्र पुरुषार्थामध्ये लागतील. म्हणतील आम्ही आमचा वेळ व्यर्थ का घालवू? जितके होईल वेळेला वाचवा. स्वतःसोबत पक्की प्रतिज्ञा करा की आम्ही पित्याला कधीही विसरणार नाही आणि शिवबाबांच्याकडून उच्च स्कॉलरशिप घेऊ, सुखशांतीचा पूर्ण वर्षा घेऊ अशी स्वतःला प्रतिज्ञा करा. बाबा सांगतात स्कॉलरशिप घेऊन सोडणार अशा मुलांना मग मदतसुद्धा मिळते. जे मुलं निश्चय बुद्धी होतात आणि विचार करतात की बाबांच्याकडून जरूर मी स्कॉलरशिप घेणारच, सतयुगाचं राज्य आणि आतासुद्धा बाबांच्याकडून सुखशांती प्राप्त करणारच आणि बाबांच्या आज्ञेचं पालन करणारच, श्रीमतवरतीच माझं जीवन
चालवणारच. अशा मुलांना बाबा म्हणतात, ही मुलं स्कॉलरशिप बापकडून घेतातच. अशा मुलांना मग बाबांची मदतसुद्धा मिळते. असे सुद्धा नवीन पुरुषार्थी मुले तुम्ही पाहाल, साक्षात्कार करत राहाल. ज्याप्रमाणे सुरुवातीलाही झाले होते साक्षात्कार, तेव्हा तसेच शेवटीसुद्धा होणार आहेत. जितके तुम्ही समीप जाल सतयुगाच्या, तितके मध्ये तुम्ही नाचत राहाल. जिकडे अनावश्यक दुसरीकडे तिकडे अनावश्यक रक्तपातसुद्धा चालत राहील दुनियामध्ये. तुम्हा मुलांची ईश्वरीय शर्त सुरू आहे, म्हणजे उच्च ते उच्च पद पाहण्यासाठी, सुखशांती पाहण्यासाठी तुमची ह्या शिक्षणामध्ये एकमेकाची पुरुषार्थ चांगला करण्याची शर्यत सुरू आहे. तुम्ही जितके ह्या ज्ञानाला आपल्या संस्कारामध्ये, व्रतीमध्ये आणाल, तितके धावत जाल, तितके नवीन दुनियेचे दृश्यसुद्धा जवळ येत राहील. बाबांनी काय सांगितलं, पहिले जे तुम्हाला साक्षात्कार झाले होते, म्हणजे सुरुवातीला सुद्धा ब्रह्मा बाबांना, दादींना कृष्ण दिसले, विष्णू दिसले आणि बॉम्बस्फोट होत आहेत, जाती धर्मामध्ये खूप भांडणं होत आहेत. हे सगळे साक्षात्कार बाबांना, दादींना झाले ना खूप. मग बाबांनी आज त्याची आठवण करून दिली. बाबा म्हणतात, जसे सुरुवातीला हा यज्ञ जेव्हा परमात्माने सुरू केला सद्गतीचा, तेव्हासुद्धा सगळ्यांना साक्षात्कार झाले ना. तर बाबा सांगतात, जेव्हा तुम्ही संपूर्ण होणार, संपूर्ण दैवी गुणांना आपल्यामध्ये धारण करणार संस्कारामध्ये, तेव्हा तुम्हालाही येणाऱ्या दुनियेचे साक्षात्कार होणारच, की आपण काय बनणार आहोत. तर बाबा सांगतात, की जितके नवीन दुनियेचे दृश्यसुद्धा जवळ येत जातील, खुशी तुमची वाढत जाईल. ज्यांना दृश्य जवळ दिसत नाहीत, त्यांना खुशीसुद्धा होणार नाही. आता तर कलियुगी दुनियेची वैराग्य आणि सतयुगी नवीन दुनियेशी खूप प्रेम असायला पाहिजे. शिवबाबा आठवणीमध्ये राहिले तर स्वर्गाचा वारसासुद्धा आठवणीमध्ये तुमच्या राहील. शिवबाबा जर तुमच्या आठवणीमध्ये सदा राहतील, तर स्वर्गाचा वारसा, स्वर्गाची प्रॉपर्टी, स्वर्गाची प्राप्तीसुद्धा तुमच्या आठवणीमध्ये सदा राहील. तर शिवबाबासुद्धा आठवणीमध्ये राहील. तुम्ही मुले जाणतात, आता आम्ही स्वर्गाकडे जात आहोत. पाय आमचा नरकाकडे आहे, डोके स्वर्गाकडे आहे. ज्याप्रमाणे रांगता कृष्ण, आणि आपण पण कृष्णाच्याच दुनियेमध्ये जाणार आहोत ना. आणि आपली तर कृष्णाची दुनिया आत्ताच सुरू झाली समजायला पाहिजे. कारण परमपिता परमात्माची साथ असल्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या परिस्थिती मनाला जास्त काय भासवतच नाहीत. आपल्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे आपण जास्त त्याच्यामध्ये फसूनच पडत नाही ना. शरीरावरती तकलीफ आली, काही परिस्थिती आली, तर आपल्याला माहिती आहे की आपलाच हिसाब किताब आहे. आपणच कुठले तरी पहिल्या जन्मीचे कर्म करून ठेवलेले आहेत उलटसुलट, ते आता चुकतू करायचे आहेत. त्याच्यामध्ये काय दुःखी व्हायची गरज आहे आणि हालचालमध्ये यायचीसुद्धा काय गरज नाही. बाबांना सांगा, बाबांनी प्रत्येक प्रॉब्लेमवरती श्रीमत दिलेली आहे, हे आपण आठवतो आणि बाबा मग आपल्याला मदत करतात. मग त्याला म्हणतात ना, जैसे कि बाबा कहते हैं हिंदी में कि पहाड़ पहाड़ भी तुम बाबा की याद में रहोगे तो पहाड़ भी राई बनेगा और फिर राई की भी रुई बनेगी. रुई म्हणे कापूस. मग तो किती वेळ लागेल उडायला, म्हणजे परिस्थिती आली तर अशी अवस्था आपली होईल, जर आपण मुरलीचं व्यवस्थित अभ्यास करून बाबांच्या श्रीमतवरती आपलं दिनचर्या चालवत असेल तर. पुढे बाबा आजच्या मुरलीमध्ये सांगतात, आता तर लहान मोठे सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. वानप्रस्थ अवस्था म्हणजे वाणीमध्ये न येणं, आत्मिक स्थिती, वाणीच्या आवाजाच्या परे. म्हणजे परमधाममध्ये आपण वानप्रस्थ अवस्थामध्ये असतो सगळे, म्हणजे चमचमता तारा, वाणी नाही, म्हणजे वानप्रस्थ अवस्था. म्हणून 60 वर्षाच्या माणसांनासुद्धा म्हणतात बघा इथे, की आता यांची वानप्रस्थ अवस्था आहे, म्हणजे वृद्ध झाले, आता कर्तव्य कर्म झाले, तर कशाला पाहिजे आवाजाची बडबड. तर पात्र ज्ञानामध्ये वानप्रस्थ अवस्था म्हणजे आत्मिक स्थिती, आत्मिक चमचमता तारा. तर बाबा सांगतात, लहान मोठे सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. बाबांना, ब्रह्मा बाबांना सदैव हा नशा राहतो. ओहो, ब्रह्मा बाबा सांगतायत आता त्यांचा अनुभव, आणि शिवबाबा सांगतायत सुद्धा ब्रह्माबाबांची अवस्था कशी असायची. तर बाबांना, ब्रह्मा बाबांना सदैव हा नशा राहतो. ओहो, मी जाऊन हा श्रीकृष्ण बनणार, ज्याच्यासाठी मुली
इन ॲडव्हान्स सौगातसुद्धा पाठवतात. ज्यांना पूर्ण निश्चय आहे त्या गोपिका भेटवस्तू ब्रह्माबाबांना पाठवितात. त्यांना अतिंद्रिय सुखाची अनुभूती होते. आम्हीच अमरलोकमध्ये देवता बनणार. कल्पापूर्वीसुद्धा आम्हीच बनलो होतो. मग आपण 84 पुनर्जन्म घेतले. ही बाजूली आठवणमध्ये राहिली तरीसुद्धा अहो सौभाग्य. सदैव खूप खुशीमध्ये राहा. मोठी लॉटरी मिळत आहे. 5,000 वर्षापूर्वीसुद्धा आपण राज्यभाग्य मिळविले होते. नंतर उद्या मिळवणार. ड्रामामध्ये नोंद आहे. ज्याप्रमाणे कल्पापूर्वी जन्म घेतला होता त्याप्रमाणे घेणार. तेच आपले आई-वडील असतील. जे श्रीकृष्णाचा पिता होता तोच पुन्हा बनेल. असे जे संपूर्ण दिवस विचार सागरमंथन करत असतील तर ते खूप रमणीकतेमध्ये राहतील. विचार सागरमंथन करत नाहीत तर गोया ते अनहेल्दी आहेत. गाय पण चारा खाते तर पूर्ण दिवस रवंथ करत राहते. मुख चालतच राहते तर ती मूक नाही चाललं तर समजले जाते की आजारी आहे. हे ज्ञानामध्ये असंच आहे. बेहदचे पिता आणि दादा दोघांचे गोड मुलांसोबत गोड प्रेम आहे. किती प्रेमाने बाबा तुम्हाला शिकवतात. काळ्यापासून तुम्हाला गोरे बनवतात. तर मुलांना सुद्धा खुशीचा पारा चढायला पाहिजे. काळं म्हणजे काय झालं? काळं म्हणजे आपल्यामध्ये काम, क्रोध, मद, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, पुराणी बात्यांच्यावरती चिंतन करत बसणं, खूप सगळं भूतकाळामध्ये जाऊन त्याच्यावरती विचार करून वेळ वाया घालवणं, श्वास वाया घालवणं, हे सगळं आहे काळेपणा म्हणजे पतितपणा. आणि गोरा म्हणजे श्रीमतवरती मनाला नेहमी शांतीमध्ये, सुखामध्ये, शक्तिप्रमाण, प्रेम, पवित्रता, आनंद स्वरूप ठेवणं, त्याप्रमाणे व्यवहार करणं म्हणजे गोरं. तर बाबा सांगतात मीच तुम्हाला आता काळ्यापासून गोरे बनवतो. तर मुलांनासुद्धा खुशीचा पारा चढायला पाहिजे. पारा चढला आठवणीच्या यात्रेद्वारे. पिता कल्प खूप प्रेमाने तुम्हाला तुमची कल्प खूप प्रेमाने लवली सर्व्हिस करतात. 5 तत्वासहित सर्वांना बाबा पावन बनवितात. किती मोठी बेहदची सेवा आहे. पिता खूप प्रेमाने मुलांना शिकवणसुद्धा देत राहतात. कारण मुलांना सुधारणे पिता किंवा शिक्षकाचेच काम आहे. 5 तत्वासहित सर्वांना पावन बनवितात. किती मोठी बेहदची सेवा आहे. पिता खूप प्रेमाने मुलांना शिकवणसुद्धा देत राहतात. कारण मुलांना सुधारणे पिता किंवा शिक्षकाचेच काम आहे. पित्याची काय आहे? श्रीमत, ज्याच्याद्वारे तुम्ही श्रेष्ठ बनता. जितके प्रेमाने बाबांना आठवण करतील तितके श्रेष्ठ बनतील. हे सुद्धा चार्टमध्ये लिहायला पाहिजे. आपण श्रीमतवरती किती वेळ चालतो किंवा दिवसभरामध्ये कर्मामध्ये श्रीमत किंवा मुरलीचे पॉईंट किती आठवण राहतात. स्वतःच्या मतावर चालतो हे लक्षात घेऊन त्याचा चार्ट बनवायचा आहे की मला किती तास आठवण राहिली, किती तास माझी पुराणी दुनियेमध्ये किंवा विकारी अवस्थामध्ये विचार चालला. हे स्वतः चार्ट ठेवायचा आहे. बाबा म्हणतात हे लिखित ठेवायचं आहे. त्याचा हिसाब मनामध्ये चिंतन करायचं आहे आणि सुधार करायचा आहे. बाबा सांगतात श्रीमतवर चालण्यानेच तुम्ही ॲक्युरेट बनाल. जितकी पित्यासोबत प्रीत बुद्धी असेल तितकी गुप्त खुशी तुम्हाला राहील आणि तुम्ही उच्च बनत राहाल. स्वतःच्या मनाला विचारायचं आहे इतकी अपार खुशी आम्हाला आहे का? पित्याला इतके प्रेम करतात. प्रेम करणं म्हणजे आठवण करणे. आठवणीद्वारा तुम्ही एव्हर वेल्दी बनतील. पुरुषार्थ करायचा आहे. दुसऱ्या कोणाची सुद्धा आठवण येऊ नये. एक शिवबाबांची आठवण असावी. स्वदर्शन चक्र फिरत राहावे तर प्राण शरीरातून निघावे. म्हणजेच बाबांच्या आठवणीमध्येच आपण नेहमी राहायला पाहिजे. स्वदर्शन चक्र तर सगळ्यांना माहिती आहे ना. स्वचं दर्शन करत राहणं मनामध्ये. मी आत्मा, ब्राह्मण आत्मा, नंतर मी परमधाममध्ये जाणार. त्याच्या अगोदर मी लाईटच्या शरीरामध्ये फरिश्ता ब्रह्मा बाप समान बनणार. त्याच्यानंतर मी सतयुगामध्ये देवता बनणार. राजमहल, सोन्याचे महल बुद्धिपटलवरती पाहायचे. आणि त्रेतामध्ये पण श्रीराम
श्रीराम श्री सीता बनणार. त्याच्यानंतर द्वापर युगामध्ये पण परत पुजारी बनणार. स्वतः शिवलिंगची स्थापना करून राजा विक्रमादित्य बरोबर पुजारी पूजा करणार. वेद मंत्र शास्त्र सब कुछ आपणच लिहितो. तर द्वापर युगामध्ये पण देवी देवताच्या रूपामध्ये पूजा होत आहे. आणि कलियुगामध्ये परत एकदा आपण कमलपुष्पधारी ब्राह्मण म्हणजे भ्रुकुटी सिंहासनवरती बाबांच्या आठवणीमध्ये आपण स्वतःला आत्मिक पाहतो, आत्मिक भानामध्ये ठेवतो, म्हणजे कमलपुष्पधारी ब्राह्मण. म्हणूनसाठी बाबा सांगतायत शरीरामधून प्राण निघेल तेव्हा पण स्वदर्शन चक्र बुद्धीमध्ये असायला पाहिजे. एक शिवबाबा दुसरा नकोई हाच शेवटचा मंत्र आहे किंवा वशीकरण मंत्र आहे. रावणावर विजय मिळवायचा मंत्र आहे. काय मिळाला मंत्र बघा, शेवटचा मंत्र वशीकरण मंत्र. रावणावर विजय मिळवण्याचा मंत्र काय आहे? शिवबाबा एक शिवबाबा दुसरा ना कोई, माझा एक शिवबाबा दुसरा ना कोई, अशी बुद्धीची अवस्था झाली पाहिजे. आणि बाकी कर्तव्य कर्म सगळे करायची, पण मन मात्र भगवंताजवळ, शक्तिदात्याजवळ. तर बाबा सांगतात तर एक शिवबाबा दुसरा ना कोई हाच शेवटचा मंत्र आहे किंवा वशीकरण मंत्र, रावणावरती विजय मिळवण्याचा मंत्र आहे. बाबा समजवतात, गोड मुलांनो, इतका वेळ तुम्ही देह अभिमानामध्ये राहिले, आता देही म्हणजे आत्माभिमानी बनण्याचं प्रॅक्टिस करा. दृष्टीचे परिवर्तन होणेच निश्चय बुद्धीची निशाणे आहे. सर्व देहाचे संबंध विसरून आता प्रत्येकाला स्वतःला ईश्वरीय विद्यार्थी समजा आणि दुसऱ्यांनाही आत्मा भाऊची दृष्टीने पहा. म्हणजेच प्रत्येक आत्मा परमात्माचं मूल आहे. शरीर वेगवेगळे आहेत आणि रिश्ते नाते वेगवेगळे आहेत, पण सर्वजण ज्याचं रक्त बनवत आहे भगवंत, प्रत्येकाचं रक्त लाल आहे ना. तर सगळेच आत्मे शरीरामध्ये वेगवेगळे पार्ट, वेगवेगळे रोल असतील, पण सगळेच आत्मे माझे भाऊ आहेत, कारण प्रथम आत्मा आणि परत शरीर भेटलं ना. तर बाबा सांगतात सगळ्यांनाच ईश्वरी विद्यार्थी समजायचं आहे, स्वतःलाही आणि इतरांना. आत्मा भाऊच्या दृष्टी असावी, तेव्हाच ब्रह्माकुमार कुमारी भाऊ बहिणीची दृष्टी पक्की होईल. आणि पहाटे उठून पित्याला आठवण करा. झोप आली तरी कमाईमध्ये घाटा पडेल, म्हणून अमृतवेलेमध्ये झोपू नका. अमृतवेलेला उठून बाबासोबत गोड ध्यान करा. बाबा तुम्ही आम्हाला काय बनवता आता? पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनवता, म्हणजे मनुष्यापासून देवता बनवता, असं चिंतन करायचं आहे. बाबा तुम्ही आम्हाला कोणापासून काय बनवले आहे? बाबा तुम्ही कमाल करत आहात, तुमची बाबा कमाल आहे तुमची. बाबा आम्हाला अथाह खजाना देतात, विश्वाचे मालिक बनवतात. तर असं बाबांच्या बरोबर अमृतवेलेमध्ये गप्पा मारायच्या आहेत, त्यालाच योग म्हणतात. बाबा आम्ही तुम्हाला कधीच विसरू शकत नाहीत. भोजन खात असताना, कामकाज करत असताना बाबा तुम्हालाच आठवण करणार, अशी प्रतिज्ञा करत मग आठवणी पक्की होऊन जाईल बाबांची. मोस्ट बिलेवड बाबा म्हणजे अतिप्रिय. मोस्ट बिलेवड बाबा नॉलेजफुलसुद्धा आहेत. नॉलेजफुल म्हणजे ज्ञानाचा सागर, ब्लिसफुल म्हणजे आनंदाचा सागरसुद्धा आहे. नंबर 1 पतीतपासून आपल्याला नंबर 1 पावन बनवितात. बस गोड बाबांच्या आठवणीमध्ये गदगद व्हायला पाहिजे मन. बाबांना, ब्रह्मा बाबाला हे आठवणातून खूप खुशी होते. ओहो, मी ब्रह्मा असो विष्णू बनणार, मग 84 जन्मानंतर ब्रह्मा बनणार, मग बाबा आपल्याला विष्णू बनवणार. म्हणजे ब्रह्मा बाबा कसे चिंतन करायचे ते आज आपल्याला बाबा आठवण करून देत आहेत. आणि बाबा सांगतायत मग अर्ध्या कल्पानंतर रावण पतीत बनवणार, असं ब्रह्मा पण चिंतन करतात. किती वंडरफुल ड्रामा आहे हे आठवण सदैव हर्षित राहतो. शिवबाबा किती मला लायक बनवतात, वहा तकदीर वहा, असे विचार करत एकदम मस्ताना बनायला पाहिजे. वहा तकदीर असं चिंतन करत राहायचं आहे, खुश राहायचं आहे, कारण खुशी आत्माचा स्वधर्म आहे. आम्ही स्वर्गाचे मालिक बनतो, बाकी आम्ही खूप चांगली सर्व्हिस करतो. यामध्ये सुद्धा फक्त खुश व्हायचं नाही, प्रथम गुप्त सर्व्हिस आपली आठवणीची करत राहा.
अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. याच्याद्वारे तुमचे कल्याण होणार आहे. अभ्यास झाल्याने मग क्षणोक्षणी तुम्ही अशरीरी बनाल. आज बाबा विशेष यावर जोर देत आहेत. जे हा अभ्यास करतील तेच कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू शकतील. आज बाबाने खूप सिक्रेट सांगितलेत मुरलीमध्ये, तर मुरलीला परत परत ऐका दिवसभरामध्ये. खूप सगळे सिक्रेट आज बाबाने मुरलीमध्ये दिलेले आहेत आपल्याला. कारण बाबा सांगतात तुम्ही अशरीरी बनायचा अभ्यास म्हणजे आत्मिक भान, लाईटचं शरीर बघायचे केवळ. तर बाबा सांगतात तुम्ही अशरीरी बनण्याचा अभ्यास कराल ना, तर तुम्ही लवकरच ब्रह्माबाप समान संपूर्ण बनणार, म्हणजे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू शकतील आणि उच्च पद मिळवतील. याच अवस्थेमध्ये बसून पित्याला आठवण करत घरी जायचं आहे. दिवस दिवस आठवणीचा आपला चार्ट वाढवायचा आहे. पाहायचं आहे तमोप्रधानपासून सतोप्रधान मी किती % बनली आहे. कोणाला दुःख तर देत नाही ना, कोणत्या ध्येयधारीमध्ये बुद्धी तर फसलेली नाही ना, हे आपलं चेक करायचं. आणि आज दुसरी मुरली चाललेली आहे, ती आम्ही तुम्हाला दुसरा छोटासा ऑडिओ करून पाठवतो. तर आपण आता पाहूया. असे बाबाने आपल्याला गोड गोड मुलांना बाबांचा खूप खूप याद प्यार आणि गुड मॉर्निंग मातापितांचा. तर आपण आता बाबांच्या आठवणीमध्ये तर बाबांनी आता सांगितलं की मुलांनो तुम्हाला बाबांनी दुसऱ्या मुरलीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला अकर्म विकर्म विकल्प निरसंकल्प और संकल्पमध्ये काय प्राप्ती होते ते आपण दुसरी मुरली रेकॉर्ड करू. तर बाबा आपल्याला सांगतात शेवटी गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलाप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांची आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. अमृत वेळेला उठून बाबांच्या सोबत गोड गोड रोहऱ्यान करायचे आहे. मग भोजन करत असताना, कामकाज करत असताना सुद्धा बाबांना आठवणीमध्येच करायचं आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहूनच काम करायचं आहे. देहाच्या संबंधांना विसरून आत्मिक भाऊ आहे ही दृष्टी पक्की करायची आहे. नंबर 2, विकल्पावर विजय प्राप्त करून दुःख सुखापासून न्यारे निरसंकल्प अवस्थेमध्ये राहायचं आहे. कायदेशीर सर्व विकारांची आहुती देऊन आता योगयुक्त बनायचं आहे. वरदान, श्रेष्ठ संकल्पाच्या आधारावर भविष्य संसार बनवणारे साधारण धारणास्वरूप आत्मा भव. परमात्माचं वरदान. परम सद्गुरूने माझ्या डोक्यावरती हात ठेवला. हा वरदान ऐकतात संकल्प करायचा आहे मनपटलवरती. तर वरदानाचे आपल्याला स्मृती चांगली होईल. तर आजचं वरदान काय आहे? श्रेष्ठ संकल्पाच्या आधारावर भविष्य संसार बनवणारे धारणास्वरूप भव. म्हणजेच बाबांच्या चिंतनामध्ये राहायचं आहे. मुरली मंथन करायचं आहे. वरदानाचं विश्लेषण आहे. आत्ताच्या श्रेष्ठ संस्कारांच्या द्वारे भविष्य संसार बनेल. एक राज्य, एक धर्माचे संस्कारच भविष्य संसाराचे फाउंडेशन आहे. स्वराज्याचा धर्म किंवा धारणा आहे. मन, वचन, कर्म, संबंध, संपर्कामध्ये सर्व प्रकारची पवित्रता, संकल्प किंवा स्वप्न मात्र सुद्धा अपवित्रता, अर्थात दुसरा धर्म नसावा मनामध्ये. जेथे पवित्रता आहे तिथे अपवित्रता अर्थात व्यर्थ किंवा विकल्पाचे नामोनिशाण राहत नाही. त्यांनाच धारणा स्वरूप म्हटले जाते. तर आपण आता चेक करायचं आहे की मी धारणा स्वरूप किती बनलो आहोत. त्याप्रमाणे आत्तासुद्धा आणि येणाऱ्या दुनियेमध्ये सुद्धा उच्च राज्यपद भेटणार आहे. स्लोगन, दृढताची शक्ती कठोर संस्कारांना सुद्धा मेणाप्रमाणे वितळविते. दृढताची शक्ती कठोर संस्कारांना सुद्धा मेणाप्रमाणे वितळविते. म्हणजेच आता आपण जर आपण दृढ निश्चय केला की आपल्याला अमृतवेला करायचीच आहे, मुरली रोज अनेक वेळा ऐकायचीच आहे, परमपिता मला शिकवतात तसं मला बनायचंच आहे, हा जर आपण दृढ संकल्प केला
तर काय होईल, आपले जे पुराणे तमोप्रधान संस्कार आहेत, पतितपणाचे संस्कार आहेत का ते सगळे नष्ट होतील. ओम शांती. गोड गोड बाबांचा अनगिनत पदम गुना शुक्रिया शुक्रिया फरिश्तों. दूसरी मुरली भी सुनना आज की, उसका हम हेडिंग देंगे कर्म विकर्म की गति, मराठी मुरली ऐसा.